रोहन शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. छान पगार, मोठं ऑफिस, नवीन मित्र सगळं होतं. पण गावात राहणारी त्याची आई मात्र साधं आयुष्य जगत होती. रोहन लहान असताना आई रोज त्याच्यासाठी शाळेत डबा द्यायची. कधी पोळी भाजी, कधी लाडू, कधी फक्त साखरपोळी. रोहन मोठा झाला, शहरात गेला आणि हळूहळू आईचे फोन कमी उचलू लागला. आई मात्र रोज विचारायची, बाळा जेवण वेळेवर करतोस ना? रोहन म्हणायचा, हो हो आई, मी लहान नाही आता. एके दिवशी ऑफिसमध्ये मदर्स डे निमित्त प्रत्येकाला आपल्या आईबद्दल काहीतरी सांगायला सांगितलं. सगळे आपल्या आईबद्दल अभिमानाने बोलत होते. रोहनच्या बोलण्याची वेळ आली, पण त्याला काहीच सुचलं नाही. त्याला अचानक आठवलं, आई पावसात भिजत त्याला शाळेत सोडायला यायचं. स्वतः न खाता त्याला शेवटचा घास द्यायची. रात्री उशिरापर्यंत त्याची वाट बघायची. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या संध्याकाळी तो अचानक गावाकडे गेला. घरात शिरला तर आई चुलीजवळ बसून जुना डबा घासत होती. रोहन हसत म्हणाला, आई, हा जुना डबा अजून का ठेवला आहेस? आई म्हणाली, तू शाळेत जायचास ना म्हणून ठेवला. आठवणी आहेत त्यात. रोहनने तो डबा हातात घेतला. आतून हलका वास येत होता. पोळी भाजीचा, लाडवांचा, लहानपणाचा. तो आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला. आई, मी खूप दूर गेलो होतो, पण तू कधी दूर गेली नाहीस. आई फक्त त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, आईचं मन कधी दूर जात नाही बाळा. त्या दिवशी रोहनला समजलं, मोठं होणं म्हणजे आईपासून दूर जाणं नाही, तर तिच्या प्रेमाची किंमत समजणं आहे. बोध: आईचं प्रेम कधी कमी होत नाही. आपण कितीही मोठे झालो तरी तिच्यासाठी आपण लहानच असतो.